आमदार सदाभाऊ खोत यांनी दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचा दहशतवादी असा उल्लेख केल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचा निषेध करण्यात आला। यावेळी आमदार खोत यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत सोमवारी संसदेवर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता। यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना आमदार सदाभाऊ खोत यांनी दहशतवादी म्हटलंय। त्यांच्या या वक्तव्यावर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे। आमदार खोत यांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि युवा सेनेच्या वतीनं आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं। यावेळी आमदार खोत आणि भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आमदार खोत यांच्या प्रतिमेला कोल्हापुरी चप्पल दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी खोत यांचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली। आज 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलं आणि हा निर्लज्ज सदाभाऊ खोत ह्या विद्यार्थ्यांना अतिरेकी मानतोय। या सदाभाऊचा प्रथमतः आम्ही निषेध करतो। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की या सदाभाऊ खोतचा आमदारकीचा राजीनामा घ्या। त्याने जो कडकनाथ घोटाळा केला त्याची चौकशी पुण्याने नव्याने लावा, त्याशिवाय ही माणसं सुधारणार नाहीत। जो सदाभाऊ खोत शेतकरी चळवळीतनं मोठा झाला, चळवळ म्हणजे काय असं या सदाभाऊला माहीत आहे। ही पोरं जी आता आपली जर तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी, तर ही रस्त्यावर उतरून एक चळवळ निर्माण केलेली आहे आणि ह्या चळवळीला नावं ठेवणाऱ्या सदाभाऊचा आम्ही धिक्कार करतो। या आंदोलनात शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख मंजित माने, विशाल देवकुळे, नगरसेवक सुनील मोदी, हर्षल पाटील, राजेंद्र जाधव, महादेव कुकडे, दीपाली शिंदे, सानिका दामुगडे, तृप्ती विभूते आदींनी सहभाग घेतला।